पालकमंत्री प्रताप सरनाईक तुम्हाला काय काय सांगतात? म्हणजे नमाल नाही का, जेव्हा भेटी संपल्यानंतर म्हणजे प्रताप सरनाईक असं म्हणतात की तुमच्या मिशनवरती आलेले, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तिकडे घेऊन जायचं शिंदेकडे? नाही, असं काय नाही. मिशन तसं तर म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना फोडायचं मिशन होतं चालू. त्या मिशनमध्ये असं कुठल्याही मिशनमध्ये आम्ही फसलेलो नाही. ते काय, ज्या दिवशी उद्धवजी मुख्यमंत्री झाले काही दिवसानंतरच हे मिशन चालू झालेलं आहे आमदार फोडायचं. अच्छा, चालूच आहे अजून. ते तुमचे दुसरे जे पलीकडचे जे आमदार आहेत स्वामी, ते त्यांच्या घरी जाऊन आले प्रताप सरनाईक? नाही, ते सदिच्छा भेट होती, असं काय म्हणजे कुठल्या ह्याच्या गोष्टीने गेलेलं नाही, तसं काय होणार पण नाही. पण त्यांचं टार्गेट आहे बाबा, हे शिवसेनेचे 2 वाघ आपल्याला घेऊनच जायचे म्हणून. टार्गेट कोणाचं काय असेल माहीत नाही, पण आता आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत. आम्ही आमच्या पक्षाशी बरोबर एकनिष्ठ आहेत, उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत एकनिष्ठ आहेत. हे पक्क आहे आमचं. तानाजी सावंत यांची भेट घेतली की नाही गेल्या काही दिवसांमध्ये? अशात नाही भेट झाली. काय तुमच्यासाठी ते तुम्ही त्यांचे कधी काळी तुम्ही त्यांचे लाडके होता? ठीक आहे, पण अशाच भेट झाली नाही. अधिवेशन काळात ते आजारी असल्यामुळे येऊ शकलो, त्यामुळे भेट झाली नाही. अच्छा, पण ते त्यांच्या मतदारसंघात पण फिरत अशी चर्चा आहे? हो, तशीच मी टीव्हीवर बातम्या बघितल्या. तुम्हाला स्वतः भेटले का पण तिकडे? नाही, माझी नाही भेट झाली. मी भेटच झालं नाही म्हणून सांगितलं. अच्छा अच्छा. हॉटेल भाग्यश्रीवर जेवण झालं का? नाही. अरे, एवढं फेमस आहे हॉटेल तुमच्या जिल्ह्यातलं, तुम्हीच गेले? आमच्याकडे हॉटेल भाग्यश्रीच नाही, बरेच हॉटेल फेमस आहेत. बरं, त्यामुळे कुठं जायचं हा प्रश्न आहे. ओके. एका ठिकाणी गेलं तर दुसऱ्याची भाग्यश्री आहे, अंबादास आहे, तिरंगा आहे, ते जलपरी आहे, असे खूप हॉटेल आहेत. बरं, त्यामुळं गेलं तर सगळीकडे जावं लागेल. लोक म्हणतात की उस्मानाबादच्या धाराशिवच्या लोकांनी आता बोकड शिल्लक ठेवायचं आहे की नाही असं जरा दिसतंय तिथं. नाही, धाराशिवची उस्मानाबादी शेळी आहे, ती खूप जगप्रसिद्ध आहे. त्याचं मटण खूप चांगल्या म्हणजे खूप टेस्टची आहे, वेगळी कुठंच टेस्ट मिळत नाही तशी. त्यामुळे ते शिल्लक तसं उत्पादन पण आहे आमच्याकडे तसं. बरं, पण तुमच्याकडे एवढे रील स्टार तयार झाले, त्यामुळे सगळे हॉटेलवाले सगळे आहेत. तुमच्याकडनं काही त्यांनी काही घेतलेच तुमच्याकडनं, ओमदादांकडनं? तुम्ही ज्या पद्धतीने फेसबुकमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असतात तसे दिसतात. आम्ही लोकात ऍक्टिव्ह असतो म्हणून ते फेसबुकवर किंवा सोशल मीडियात येतं. आम्ही फक्त काय एका ठिकाणी बसून रील काढत नाहीत. मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही विधान भवनात जाता किंवा विधिमंडळामध्ये जाता, तेव्हा तिथली जी कॅन्टीन आहे ती कॅन्टीन कशी आहे आता? आमदार निवासी कॅन्टीन ठीक आहे. मी बऱ्याचदा जेवण तिथंच करतो. बरं, कसं काय आमदारांना बुक्का मारावं असं का वाटतं तिथं आमदारांना? मला तर तसं काय कधी जाणवलं नाही. बरं, मी त्या बाबतीतही बोललो. ठीक आहे, त्या कॅन्टीनवाल्यांचं कडनं समजा त्यानं खराब दिलं असं ते चुकीचंच आहे. बरं, पण आपण जेवढं स्वतःसाठी ॲग्रेसिव्ह होतो, मग इथं मी विधानसभेत बोललो की एका आमदारांनी तक्रार केली, मग त्या कॅन्टीनचा सील केले फूड ड्रग FDAने. मग आमच्या जिल्ह्यात कितीतरी शाळांमध्ये मिलेट न्यूट्रिएंट बार जे पुरवले जातात विद्यार्थ्यांना पोषण आहार, त्या टाळ्या निघाले. त्याच्यावर कारवाई कोणी करायची? त्यावेळी हिंमत आहे का सरकारमध्ये? म्हणजे गरीबाला दिसलं की म्हणजे समजा तो गरीब असेल म्हणून त्याला मारू शकला, ह्या कॉन्ट्रॅक्टरला बुक्का मारायची हिंमत आहे कोणात? कारवाई करायचं सरकारमध्ये हिंमत आहे का? म्हणजे सर्वसामान्य गोरगरिबाचे लेकरं जिल्हा परिषद शाळेत शिकतात, त्यांच्या मिलेट न्यूट्रिएंट बारमध्ये आळ्या निघतात. एक नाही, अनेक तक्रारी आहेत. बरोबर, त्यावर कारवाई होऊ शकत नाही. खरी गोष्ट. माझा अजूनही मी विधानसभेतही बोललो, आजही बोलतो, हिंमत असेल तर सरकारने त्या कथावर कारवाई करून करू शकत नाही सर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.